मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाची संततधार आता ही सुरू आहे। मी सध्या उभी आहे वाशी परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतो की पाऊस अजूनही या भागामध्ये सुरू आहे। खरं तर आज दिवसभर मुंबईसह कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दर्शवला आहे आणि त्यानुसार सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। सध्या तरी वाहतूक कोंडी कुठेच दिसून येत नाहीये, मात्र संध्याकाळी ज्या वेळेला ऑफिसेस सुटतील त्यावेळेला काहीशा प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची शक्यता होऊ शकते जर हा पाऊस असाच कायम राहिला तर। खरं तर आता दुपार झालेली आहे, मात्र तरी देखील पाऊस शांत झालेला नाहीये, पाऊस अजूनही सुरू आहे। नागरिकांना पोलिसांनी आवाहन केलं आहे की जर तुम्हाला गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा। ज्यांना वर्क फ्रॉम होम करणं शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम करा, कारण का आज दिवसभर हा पाऊस असाच सुरू राहणार आहे आणि पुढचे काही तास हा जोरदार मुसळधार पाऊस असाच सुरू राहील असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई। मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे, मात्र आता संध्याकाळची वेळ आहे आणि ऑफिसेस सुटण्याची ही वेळ आहे। त्याचा परिणाम आपण पाहतोय पूर्व द्रुतगती मार्गावरती मुंबईहून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ठाण्याच्या दिशेने त्या मार्गावर, त्या द्रुतगती मार्गावर आपण पाहतोय की ट्रॅफिकची कोंडी झालेली आहे। पाऊस सुरू आहे एकीकडे आणि दुसरीकडे सगळ्यांना घरी जायची घाई लागलेली असते, मात्र अशातच या सर्वांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो। खरं तर ट्रॅफिक पूर्व द्रुतगती मार्गासाठी नवीन नाही आहे, संध्याकाळच्या वेळेत या भागामध्ये ट्रॅफिक असतोच, परंतु आता पाऊस पडतोय, पाऊस पडत असल्याने समोरचं देखील फार धुसर दिसतं आणि त्यामुळे ही जी वाहनं आहेत ती एकदम धीम्या गतीने जात आहेत। हा मुंबईहून येण्याचा रस्ता आहे आणि हा जो रस्ता आहे तो ते ठाण्याच्या दिशेने जातो। ठाणे, भांडूप, मुलुंड या दिशेने जाणारा हा रस्ता आहे आणि आपण पाहतोय की ट्रॅफिक जाम इथे झालेला आहे। सिग्नल नाही आहे, मात्र सिग्नल नसताना इथे पूर्णपणे ट्रॅफिक जाम झाले आहे। गाड्यांच्या लांबच लांब रांगा आपण या संपूर्ण महामार्गावर पाहतोय, मात्र आता आपण पाहतोय पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। नागरिकांना सकाळपासूनच आवाहन केलं होतं की जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा आणि ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करा, मात्र बहुतेक लोक ही ऑफिसेसला गेली आणि आता ऑफिसेस सुटल्यावर हा ट्रॅफिक जाम आपण पाहतोय। केवळ मुख्य मार्गावर नाही तर जो सर्व्हिस रोड आहे बाजूला, त्या सर्व्हिस रोडवर देखील वाहनांच्या रांगा आपल्याला इथे पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच आज दिवसभर हा पाऊस असाच सुरू होता आणि उद्या देखील अलर्ट जो आहे तो मुंबईमध्ये देण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।